जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या कंपनीने आशियातील पहिले लो कार्बन ग्रीन झिंक इकोजेन लॉन्च केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीने हे आशियातील पहिले लो कार्बन ग्रीन झिंक इकोजेन लॉन्च केला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या जानेवारी ते जूनच्या माहितीनुसार कोणते शहर हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे? तर या CIEच्या माहितीनुसार मागच्या 6 महिन्यातील सर्वात प्रदूषित शहर हे बर्निहाट ठरलं आहे. कोणतं शहर? तर बर्निहाट हे आता भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं आहे. हे जे बर्निहाट शहर आहे हे आसाम मेघालयच्या सीमेवर स्थित असून या शहरामध्ये PM 2.5 कणांची सरासरी घनता ही 140 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे. या शहरानंतर दुसऱ्या स्थानावर फरीदाबाद, तिसऱ्या स्थानावर दिल्ली, चौथ्यावर गुरुग्राम तर 5व्या स्थानावर भागलपूर हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो, आता मनू भाकर यांनी या पॅरिस ऑलिम्पिक मधील आपलं दुसरं पदक जिंकलं आहे व हे पदक त्यांनी मिश्र सांघिक प्रकारात जिंकलं. तर त्यांनी कोणाच्या साथीने या मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात हे पदक पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मनू भाकर यांनी सरबजोत सिंग यांच्या साथीने हे मिश्र सांघिक प्रकारातील पदक जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा, त्यांनी मिश्र सांघिक व वैयक्तिक पदक हे 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावलेलं आहे. एक्झाम मध्ये आपल्याला हेच विचारलं जाऊ शकतं की त्यांनी कोणत्या प्रकारात हे पदक पटकावलं आहे? तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात त्यांनी ही दोन्ही पदक पटकावलेली आहेत. व आता ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी मनू भाकर ही देशातील पहिलीच महिला नेमबाज ठरली असून एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणारी मनू भाकर स्वतंत्र भारतातील पहिली क्रीडापटू देखील ठरलेली आहे. त्यांनी याआधी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुद्धा कांस्य पदक पटकावलं होतं व आता मिश्र सांघिक प्रकारात सुद्धा त्यांनी कांस्य पदकच पटकावलेलं आहे. इतर माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळांची सुरुवात प्रथम 1896 मध्ये अथेन्स येथे झाली. त्यामध्ये ग्रीस, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड व भारतासह 14 देशांचे खेळाडू सहभागी होते. बरं, 1896 पासून आतापर्यंत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके कोणत्या देशांनी पटकावली आहेत? तर अमेरिका या देशाने सर्वाधिक 2629 पदक पटकावलेली आहेत. सर्वाधिक सुवर्ण पदके पटकावण्यामध्ये सुद्धा अमेरिका हाच प्रथम स्थानावर आहे. अमेरिकेनंतर 1624 पदकांसह रशिया आहे तर 1386 पदकांसह जर्मनी या तिसऱ्या क्रमांकावर आहे. बरं, 1896 पासून आतापर्यंत भारताने ऑलिम्पिकमध्ये किती पदक जिंकले आहेत? तर आतापर्यंत भारताने एकूण 35 पदक जिंकले आहेत. त्यात 10 सुवर्ण, 9 रौप्य व 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 3. 2025 मध्ये आयोजित T20 आशिया कपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर हा जो T20 आशिया कप आहे याचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. मित्रांनो, पुढील T20 वर्ल्ड कप हा 2026 मध्ये आयोजित होणार असून त्याचं आयोजन भारत व श्रीलंका हे 2 देश मिळून करणार आहेत व त्याआधी या T20 आशिया कपचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे. बरं, या आशिया कपची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1984 मध्ये आशिया कपची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती व आशिया कप मधील सर्वात यशस्वी संघ कोणता असं जर विचारलं तर भारत हा आशिया कप मधील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने स्पर्धा आतापर्यंत 8 वेळा जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मधुमेह संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता मधुमेह संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, नुकतेच आता व्यावसायिक आणि डॉक्टरांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं व त्याच कार्यक्रमात डॉक्टर जितेंद्र सिंह यांना या लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह हे त्यांच्या डायबेटोलॉजी, डायबेटीस केअर आणि डायबेटीस रिसर्चच्या विकासासाठी भारतासह परदेशातही प्रसिद्ध आहेत. बरं, आता या महिन्यामध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, लोकमान्य टिळक पुरस्कार हा सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे. ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार अभिनव बिंद्रा, कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार प्रल्हाद चंद्र अग्रवाल, कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 साठी फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य नागालँड, 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र, के सरस्वती अम्मा पुरस्कार पी गीता,
लोकार्नो फिल्म फेस्टिवलद्वारे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने शाहरुख खान, पेन पिंटर पुरस्काराने अरुंधती रॉय, तर कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइजने संजना ठाकूर यांना सन्मानित करण्यात आलं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर आयडियाज फॉर लाईफ या पोर्टलचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भूपेंद्र यादव यांनी या आयडियाज फॉर लाईफ या पोर्टलचं अनावरण केलेलं आहे. हे पोर्टल कशासाठी सुरू करण्यात आलं, तर व्यावहारिक जीवनशैली बदलांना प्रेरणा देणारी उत्पादने आणि सेवांशी संबंधित कल्पना आमंत्रित करण्यासाठी या आयडियाज फॉर लाईफ या पोर्टलचं अनावरण करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 6 2023-24च्या राजभाषा गौरव सन्मान श्रेणी 1 अंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर आता या राजभाषा गौरव सन्मानामध्ये श्रेणी 1 अंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने HPCL विशाखा रिफायनरी या कंपनीला सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच श्रेणी 1 मधील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार NTPC सह्याद्रीला देण्यात आला आहे. तर तृतीय पुरस्काराने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सन्मानित करण्यात आलं. यामधील द्वितीय श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गेल्या कंपनीला देण्यात आला. तर तृतीय श्रेणीतील पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने MSTCला सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7 14व्या पूर्व आशिया शिखर परिषद परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली. तर 14व्या पूर्व आशिया शिखर परिषद परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही लाओस या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. व लाओसमध्ये कुठे, तर लाओसमधील वियंतियाने या शहरामध्ये ही परिषद पार पडलेली आहे. मित्रांनो, या पूर्व आशिया शिखर परिषदेची स्थापना आसियानद्वारे 2005 मध्ये करण्यात आली होती व या परिषदेचे एकूण 18 देश सदस्य आहेत, ज्यामध्ये 10 आसियान देश व जे इतर 8 देश आहेत. तर त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका या 8 देशांचा समावेश होतो. या 8 देशांची नावे लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच तैवान, फिलिपिन्स आणि दक्षिण पूर्व चीनच्या काही भागामध्ये एका वादळाने मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला. तर आता त्या वादळाचं नाव काय आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच टायफून गायमी असं त्या वादळाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 9 अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जिवंत त्वचा असलेला रोबोटिक चेहरा विकसित केला. तर आता जिवंत त्वचा असलेला रोबोटिक चेहरा विकसित करण्यात जपान या देशानं यश मिळवलेलं आहे. बरं, या संशोधनाचा फायदा काय होईल, तर आता येणारे नवीन रोबोट हे आपल्या भावना आपल्या चेहऱ्याद्वारे सुद्धा प्रकट करू शकतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक मानव तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो. तर हा जो जागतिक मानव तस्करी विरोधी दिन आहे हा दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि यावेळी या दिवसाची थीम काय आहे, तर लिव्ह नो चाइल्ड बिहाइंड इन द फाईट अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या बंदरावरून भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेची सुरुवात करण्यात आली. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.